की आमंत्रित करते सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. नमस्कार, मी पायल जाधव, इयत्ता 9वी ड ची विद्यार्थिनी. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. ज्या स्त्रीने आपल्याला जन्म दिला, जिने आपल्याला जगायला शिकवलं आणि जी आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. महिला दिन साजरा करण्याची सुरुवात उगीच झाली नाही. यामागे स्त्रियांचा मोठा संघर्ष आहे. 1908 साली न्यूयॉर्कमध्ये हजारो महिलांनी एकत्रित येऊन कामाचे तास कमी करण्यासाठी, योग्य वेतन मिळवण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. स्त्रियांच्या या संघर्षाची दखल घेऊन 1910 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस म्हणजे स्त्रियांच्या हक्काच्या संघर्षाची एक प्रेरणादायी आठवण आहे. भारताचा इतिहास पाहिला तर स्त्री ही कधीही अबला नव्हती. अन्यायाविरोधी तलवार उचलणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी उघड करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शक्तीचे दर्शन घडवले. तसेच आज आपण कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांना अंतराळात पाहतो. खेळात पी.व्ही. सिंधू, मेरी कॉम देशाचं नाव उज्ज्वल करतच आहेत. राष्ट्रपती पदापासून ते लढाऊ विमाने चालवण्यापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण द्यायचे ठरले तर आपल्याला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची आठवण येते. वयाच्या 20व्या वर्षी गरोदर असताना पतीने घराबाहेर काढले. स्वतःची माळ दगडाने ठेचून त्यांनी बाळाला जन्म दिला. रेल्वे स्टेशनवर भीक मागून त्यांनी पोट भरले, परंतु त्या खचल्या नाही. इतरांच्या दुःखापेक्षा स्वतःच्या दुःखापेक्षा त्यांनी इतरांच्या दुःखाला जास्त महत्त्व दिले आणि हजारो अनाथ मुलांसाठी मायेची सावली झाल्या. ज्या समाजाने त्यांना नाकारले, पोटके केले, त्या समाजाला त्यांनी प्रेम दिले. ही आहे स्त्रीची खरी ताकद. एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, परंतु आजही समाजातील काही वास्तव अतिशय भयानक आहे. आजही काही घरात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. तसेच हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांविषयी घरगुती हिंसाचार या सर्व गोष्टींनी आपल्या समाजाला पोखरले आहे. स्त्रीला देवता मानणाऱ्या या समाजात तिला माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी अजूनही संघर्षच करावा लागतोय. आजची स्त्री ही वैचारिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे, तरीही बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे आजही थांबलेले नाही. याचे कारण स्त्रीचे दुबळेपण नसून समाजाची विकृत मानसिकता आहे. केवळ कायदे करून हे सर्व थांबणार नाही. मुलांवर स्त्री आदराचे संस्कार होणे अतिशय गरजेचे आहे. जोपर्यंत आपण मुलींना वाचवण्याबरोबरच मुलांना त्या स्त्रियांचा आदर करायला शिकवत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती काही बदलणार नाही. शेवटी एवढेच म्हणेल की महिला दिन केवळ एका दिवसाचे कौतुक नसावे. ज्या दिवशी स्त्रिया निर्भयपणे घराच्या बाहेर पडू शकतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा केला असे म्हणता येईल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, अर्थात जिथे स्त्रियांचा आदर होतो तिथेच देवांचा आणि सुखाचाही वास होतो. अशा या स्त्री शक्तीला पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व थांबते. धन्यवाद. पायल, खूप सुंदरपणे आज तू महिला शक्तीविषयी आपले मत मांडले. आजचा विशेष सत्कार येथे पार पडत आहे. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री थोरात सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यालयाचा आरोग्य देऊन आदरणीय श्रीमती आहिरे मॅडम यांचा सत्कार करा. मी माझी स्वरचित कविता व्यथा स्त्रीची आज सादर करीत आहे. उजाडले आता वर्ष 2026, उजाडले आता वर्ष 2026, तरी लांब वाटतो स्त्री सन्मानाचा दिस. स्वाभिमानासाठी अजून झटतात तास 24, ती गृहिणी असो किंवा मीच. हा झगडा सुरू होतो आईच्या उदरात, हा झगडा सुरू होतो आईच्या उदरात. स्त्री भ्रूण हत्या अजूनही आहे काय घरात. लिंग ओळखणारे विज्ञान करीत आहे घात, लिंग ओळखणारे विज्ञान करीत आहे घात. आवरा हा स्त्री अस्तित्वावरचा आघात. शिक्षणात मुलींवर होतो तुझा बाप, शिक्षणात मुलींवर होतो
सर्वीकडे वाव, म्हणून देतात मुलाला सर्वीकडे वाव, पण परिश्रमाने मुली करतात देशाचे नाव. स्त्रियांवर होतात आणखी एक अन्याय, स्त्रियांवर होतो आणखी एक अन्याय. शिक्षण नसेल तर घर हाच एक पर्याय, त्यालाही दिला तिने उत्तम न्याय, तरीही तिच्या सक्षमतेवर लिहितात अध्याय. स्त्रियांवर होतो अनेक अत्याचार, स्त्रियांवर होतात अनेक अत्याचार आणि त्याचबरोबर खूप दुराचार. पुरुषांनीच बदलावे आपले आचार विचार, पुरुषांनीच बदलावे आपले आचार विचार आणि रुजू करावा समानतेचा सुविचार. सर्वांनी मानावे स्त्रीला देवी मातेचे स्वरूप, सर्वांनीच मानावे स्त्रीला देवी मातेचे स्वरूप. गृहिणीमध्ये बघावे लक्ष्मी सरस्वतीचे रूप. पण तिच्यावर अन्याय झाले खूप, पण तिच्यावर अन्याय झाले खूप, तर धारण करावे लागे तिला दुर्गेचे रूप, तिला दुर्गेचे रूप. धन्यवाद. आईच्या शब्दातच माया, त्याग आणि प्रेमाचा अथांग सागर दडलेला आहे. त्याच मातृप्रेमाला शब्दांची गुंफण देण्यासाठी आता आपल्या विद्यालयाचे परीक्षक आदरणीय श्री काळे सर सादर करीत आहेत त्यांची स्वरचित कविता. या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री थोरात सर, त्याचबरोबर माझे सहकारी पर्यवेक्षक श्री भाटी सर, मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी शिक्षिका आणि त्याचबरोबर इतरही माझ्या शिक्षक भगिनी आणि सर्व शिक्षक बंधू, आज हा जागतिक महिला दिन. खऱ्या अर्थाने या मगाशी मी सांगितलं 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये एक मोठी चळवळ उभी झाली आणि बघता बघता त्या चळवळीने जागतिक व्याप्ती त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि या जागतिक महिला दिनाची सुरुवात न्यूयॉर्कपासून तर फ्रान्स, जर्मनी या देशाने 1917 साली त्यांनी देखील तो महिला दिन साजरा केला. आणि आपल्या भारतामध्ये 1975 सालापासून हा महिला दिन स्त्रियांच्या हक्कासाठी या ठिकाणी साजरा करण्यात येऊ लागला. त्याला शासनाने देखील मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीचा तो काळ त्या तत्कालीन काळानुरूप त्या ठिकाणी महिलांवर जे काही अन्याय अत्याचार होत गेले, परंतु काळाच्या युगामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी महिलांचं सक्षमीकरणाचं ध्येय आपल्या हाती घेतलं आणि पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुली शाळा काढली आणि महिलांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. आणि बघता बघता त्या ठिकाणी महिलांविषयीचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये आमूलाग्र असे बदल घडून आले. प्रामुख्याने जी महिला त्या ठिकाणी याच्यामध्ये आपल्या घरामध्ये केवळ स्वयंपाकघरामध्ये जर कुटुंब स्त्री होती, ती आता कम्प्युटरचा माऊस घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला देऊन त्या ठिकाणी काम करते आहे. अतिशय कुटुंबाचा सांभाळ करणारी महिला आता अंतराळात जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम्स असतील आणि सामाजिक कार्यामध्ये बघितलं तर सिंधुताई सपकाळ, मेरी कोम असेल किंवा आपल्या मदर तेरेसा असतील. कुणी फॉरेनची मदर तेरेसा भारतात यावी आणि बघता त्या भारताची मदर होऊन राहिली इथपर्यंत या ठिकाणी महिलांचं काम आजकाल मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. त्या काळाची गरज होती. प्रभू रामचंद्रांसाठी एक वाचनी एक बाणी या ठिकाणी सत्य होती म्हणून त्या ठिकाणी सादर करण्यासाठी जिने काट्या कुट्यामध्ये रानावनामध्ये प्रभू रामचंद्रांसोबत वनवास जोडला, ती शिक्षा त्या काळाची गरज होती. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज या महाभारत या ग्रंथामध्ये की जिने आपल्या पतीसाठी धृतराष्ट्रासाठी आपल्या डोळ्यावर आयुष्यभर पट्टी बांधून जी जीवन जगली ती म्हणजे गांधारी, ही त्या काळाची गरज होती. विद्यार्थी मित्रांनो, तो काळ कसा होता आणि त्या काळानुरूप त्या ठिकाणी स्त्रियांचं
चारित्र्य या ठिकाणी ते घडत गेलं आहे आणि आजच्या दिवशी ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी ठरत आहे. असं म्हणलं जातं, संस्कृत सुभाषितकाराने सांगितलं आहे, पिता रक्षती कौमार्य भ्राता रक्षती यवने रक्षंती स्थविरे पुत्र न श्री स्वातंत्र्य अहरिता. म्हणजे बालपणी वडील त्या ठिकाणी कौमार्य त्या ठिकाणी स्त्रीचं त्या ठिकाणी सांभाळत असतात. विवाहानंतर ते पतीचं काम असतं आणि वार्धक्यामध्ये ती पुत्राचं बंधन पाळत असती. अशी ती म्हणजे महिला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महिला दिनानिमित्त खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्यांनी जे काही कष्ट भोगलेले आहेत ते ग्रामीण भागामध्ये राहिलेल्या जे काही आजकाल ज्येष्ठ आपले शिक्षक वगैरे असतील त्यांनी बघितलेलं असेल. आणि कशा पद्धतीने ग्रामीण संस्कृती होती त्या काळामध्ये, एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कमीत कमी 10-10, 15-15, 20-20 माणसं असायची आणि त्या 20-20 माणसांचं त्या ठिकाणी सर्व काही कामकाज त्या स्त्रीला त्या ठिकाणी कुटुंबामध्ये करावं लागत असायचं. आणि अशाच कुटुंबामधून मी आलेलो आहे आणि त्यावेळेस माझी स्वतःची आई देखील मला तिच्या काही दिवस आठवतं. आजही माझ्या आईचं वय 85 वर्ष आहे आणि ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ती आई पहाटे किती वाजता उठायची आणि तिला जाग आली की पहिल्यांदा तिचे काम असायचे, म्हणजे ठरलेलं असायचं, डेली असायचं, दररोज असायचं. गिरण्या वगैरे त्या काळात नव्हत्या पिठायच्या, त्यावेळेस असायचं जातेवर असायचं पेंड असायचं, पेंड म्हणायचं, मोठा दगड असायचा गोल असा आणि त्या जातेवर ठेवलेलं असायचं. आणि सकाळी उठल्याबरोबर त्या आईचं पहिलं काम म्हणजे स्वयंपाकासाठी पीठ तयार करून ठेवणे. ते झाल्यानंतर ते आटोपल्याबरोबर त्यांचं दुसरं काम असायचं, घरामध्ये असायचे 20-25 गाई जनावरं असायची, त्यांचं शेण वगैरे काढणे. ते आटोपल्यानंतर पटकन त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा काम असायचं की सगळ्यांसाठी 20 माणसासाठी पाणी आणणे. ते पाणी आणायचं म्हणजे बटन दाबून पाणी येत नसायचं. ते पाणी आणण्यासाठी रहाट असायचा, आड असायचा, पूर्वी सामूहिक विहीर असायची, त्याला लोखंडी रहाट असायचा आणि ते पाणी त्याने ते शेंदावं लागायचं, म्हणजे ओढावं लागायचं. ते डोक्यावर व्हायचं आणि डोक्यावर वाहत असताना मग थंडी असेल काय असेल, स्वेटर हा प्रकार त्या काळामध्ये नव्हता अजिबात. स्वेटर हा पुरुषांना की स्त्रीला बघून, कारण पुरुष प्रधान संस्कृती असं म्हणायचे. पण स्वेटर हा प्रकार असायचा त्यावेळेस, प्रकार असायचा गळखांदी. गळखांदी म्हणजे काय, डोक्यापासून तर संपूर्ण शरीराला एक गाड्यापासून बांधलेलं असायचं, त्याला सुती कापडात ते बांधलेलं असायचं, त्याला म्हणजे गळखांदी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीने किती काम करावं लागायचं तर त्याचं थोडक्यात वर्णन मी स्वतः माझ्या आईच्या रूपाने अनुभवलेलं आहे. आणि ते सहजात मला वाटलं की शब्दरूपात आपण ते मांडून बघूया आणि सहजात तिने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, माझं कवितेचं नाव आहे मातृमहिमा, म्हणजे आईचा महिमा. तिने जे काही केलं असेल तो आपण वर्णायला हवं. बघा, तुझ्या कष्टाचा महिमा शब्दांमध्ये वर्णू कसा, सुरुवात करू कोठून सांग शेवट करू कसा. त्या आईच्या कष्टाचा महिमा कुठून सुरुवात करू आपल्याला सांगता येत नाही, आपल्या जन्माच्या आधीपासून का जन्म झाल्यापासून. म्हणून सांगतोय, तुझ्या कष्टाचा महिमा सांग शब्दांमध्ये वर्णू कसा, सुरुवात करू कोठून सांग शेवट करू कसा. झुंझुरला उठून आहे जाते ओव्यातून राहिल्या, देह भान विसरून पाट्या शेणाच्या वाहिल्या. म्हणजे सकाळी झुंझुर हा शब्द हा पूर्वी आजी असायची, आमची आजी, ती नेहमी आमच्या आई आणि काकूंना नेहमी म्हणायची, मी झुंझुरला उठले आणि हे उठल्या सुद्धा झुंझुरला म्हणजे पहाटची वेळ. म्हणून झुंझुरला उठून आई जात्यावर ओव्यातून राहिल्या, देह भान विसरून पाट्या शेणाच्या वाहिल्या. बघा, दिवसाला शेण केली असेल आणि ते उचलून नेऊन टाकावं लागायचं. चूल अवलावर आई स्वयंपाक खडीचा रांधला, तवा काट्यावरती संगे आई अख्खा जन्म वाहिला. पूर्वीच्या काळी गॅस नव्हते, स्टोव्ह नव्हते, चूल असायची. चूल आणि अवला काय होतं माहिती का, एक चूल असायची, तिला एकीकडे जाळ वेस्ट जाणार जाळ उष्णता, ती जाळ त्या ठिकाणी जायचा उष्णता आणि इकडे स्वयंपाक चालू असताना दुसऱ्या त्या ठिकाणी भाजी वगैरे शिजायची किंवा दूध तापायची. म्हणून अवलाची चूल म्हणायची. त्याला चुलींचे दोन प्रकार होते.
एक सडी चूल म्हणायची आणि एक आवलाची चूल. सडी चूल म्हणजे तिला आवल वगैरे काही नसायची, तिच्यावर अजून वेगळा स्वयंपाक करायचा. तर त्या ठिकाणी चूल आवलावर आई स्वयंपाक खंडीचा रांधला. खंडी म्हणजे काय सांगता, खंडीचा अर्थ कोणी नाही. खंडी म्हणजे वीस, खंडीबरोबर म्हणजे वीस होतो, खंडीबरोबर जनावर म्हणजे 20 जनावर. म्हणून स्वयंपाक खंडीचा रांधला तवा काठ्यावरती संगे अख्खा जन्म वाहिला. काठ्यावर म्हणजे बघितले ना, वरती सांगता काठ्यावर म्हणजे काय, भाकरी बनवण्यासाठी किंवा पीठ भिजवण्यासाठी एक लाकडी हे बनवलेलं असायचं पीठ मळण्याचं भांड, त्याला म्हणतात जातं काठीवर. तर त्या ठिकाणी तवा काठ्यावरती संगे आई अख्खा जन्म वाहिला. उंड्या मागे उंडे चिके थापल्या भाकरी. आणि भाकरीचा उंड्याचा माहिती नाही का, म्हणजे उंड्या मागे उंडे सारखे भाकरी थापत आला, कारण 20 लोक घरामध्ये नाही. म्हणून उंड्या मागे उंडे किती थापल्या भाकरी, परवा नसे पुन्हा त्याची माये छकनी सुटली. आणि एवढे 20 लोकांचा स्वयंपाक ओ आज नवबाचा आहे की सुशील किती सोचले उन्हाळे मन गोकुळ झालास सेवा सासू सासरे. म्हणजे तू घराला गोकुळ मानायची आणि सर्वांची सेवाही तू करायची. तापलेला जरी सूर्य त्याला लाजले आणि त्या काळामध्ये छत्र्याला सरकून नव्हते. ग्रामीणवाड्यामध्ये मुलांना सरकून बनवलं हा प्रकार नाही. छत्री सुद्धा नाही, पायाच्या पण सुद्धा नसते म्हणून तापलेला जरी सूर्य त्याला लाजले. अरे सूर्य किती तापतोस, म्हणजे तमाला हे ओल्या घामाच्या तुझ्या लोगोऱ्या पुसले. आणि ते घाम यायचा तर ते काय करायचे, आपल्या लोगोऱ्याला म्हणजे पातळ साड्या दुर्बी झालेले आहे. आईचं प्रेम, तिची माया या सर्वांचीच आम्हाला जाणीव झाली. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे असे आपल्या सर्वांचेच आधारस्तंभ आदरणीय श्री थोरात यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनमोल असे मार्गदर्शन आम्हाला करावे. कुठेतरी व्हावा. आणि आपली काळापासून आपण बघतोय की महिलांचं स्थान जे आहे ते समाजामध्ये गरजेचे आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने साजरा केला जातो. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री भारती सर, त्याचबरोबर काळे सर आणि माझ्या सर्व ज्येष्ठ महिला भगिनी, त्याचबरोबर इतरही माझ्या सर्व सहकारी शिक्षिका महिला भगिनी, त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तसं म्हटलं तर आई ही आपली सर्वात पहिली गुरु म्हणतो आपण, किंवा जी काही आपल्या जीवनामध्ये आलेली प्रथम महिला असं म्हणूया आपण. तर खरं आईचं महत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जसं काळे सरांना जसे स्वतःच्या आईविषयीचे अनुभव आलेले आहेत ते बहुतांशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आईने आपल्याला घडवलं, सक्षम बनवलं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर पहिला मान कोणाला द्यायचा असेल तर आपली आई, जिने आपल्याला घडवलं, मोठं केलं, ती खऱ्या अर्थाने आपली एक महत्वाची महिला जीवनामध्ये. त्याचबरोबर आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये अनेक बहीण असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या रोलमध्ये आपण बघतो. आपल्या शिक्षिका काही असतील, तर अशा प्रत्येक ज्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेल्या आहेत महिला, त्यांच्यापासून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. मित्रांनो, तुम्ही देखील महिलांचा आदर करावा. आता ज्या मुली आहेत त्या मुली सुद्धा पुढील काळामध्ये सक्षम बनतील अशा पद्धतीने आपण विचार करतो. आणि निश्चितच मला वाटतं की महिलांचा आदर हा आपल्या भारतामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने केला जातो. अनेक अशा नामवंत महिला होऊन गेलेल्या आहेत ज्या आपल्याला सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आता जवळ असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर काही देशांच्या पंतप्रधान, त्याचबरोबर प्रेसिडेंट सुद्धा महिला आहेत. त्यानंतर श्रीलंकेमध्ये आपल्या शेजारी सुद्धा पूर्वी पंतप्रधान होऊन गेलेल्या आपल्या म्हणजे महिला प्रतिनिधी पंतप्रधान होऊन गेलेल्या. आपल्या भारतात देखील बघितलं तर इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पंतप्रधान या महिला. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये चीफ मिनिस्टर या देखील काही महिला होऊन गेलेल्या आहेत. त्यामध्ये आपण तमिळनाडूमध्ये जर बघितलं तर जयललिता यांनी जवळजवळ 15 वर्ष मुख्यमंत्री पदाची कारकीर्द निभावली. त्यानंतर
अजूनही पण आहे. उदाहरणार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जे आहेत ते महिला आहेत. त्यामुळं महिला संपूर्ण क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. अगदी काही उदाहरणे झाली तर ICCI बँकेच्या ज्या प्रमुख होत्या चंदा कोचर या देखील एक महिला यांनी सुद्धा ती बँक जी आहे बरोबर घेण्याचा कालावधी निर्धारित केला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत. सुनीता विल्यम्स असेल, त्याचबरोबर कल्पना चावला यांनी अवकाशामध्ये भरारी घेतली. तर अशी एक नाही अनेक उदाहरणं सांगता येतील. या महिला दिनाच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की आपण सर्वांनी महिलांचा आदर करावा, त्यांच्यापासून काय आदर्श घेण्यासारखा आहे तो घ्यावा. आणि निश्चितच आजची महिला जी आहे ती सक्षम आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. आणि मला माझे विद्यार्थी मुली म्हणून आपल्याला सांगावं असं वाटतं की सर्व मुलींनी पुढील काळामध्ये सक्षम व्हावं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावं. तर खऱ्या अर्थाने आपण महिला दिन साजरा केला असं म्हणता येईल. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच महिला, त्याचबरोबर विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांच्या माता असतील, बहिणी असतील, या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आहे छान पण मिळत नाही तुला मान. जगते सतत दुसऱ्यांसाठी, तू जगते सतत दुसऱ्यांसाठी. काय करतो तरी तुला नसते हात. स्वतःला तू ओळखतेस का? काय होतीस तू? कधीतरी तू विचारलेस का कोण आहेस तू? कधीतरी तुला जाणवले का काय झालीस तू? घरातील पाहुणी तू, घरातील पाहुणी तू, आई बाबांची लाडली तू. होशील जेव्हा मोठी तू, जाशील दुसऱ्या घरी तू. येतील असंख्य जबाबदाऱ्या, स्वतःला सावरशील का? जबाबदाऱ्यांचे ओझे बघून नकळत तू बावरशील का? स्वप्न तुझी तू बघितलेली होती का ग पूर्ण? स्वप्न तुझी तू बघितलेली होती का ग पूर्ण? की इतरांसाठी झटा झटा मनातच जागशील संपूर्ण? ओळखलेस का ग स्वतःला कोण होतीस तू? विचारले का ग मनाला कोण आहेस तू? जाणवले का ग तुला कधी काय झालीस? सतत तुला असते इतरांची काळजी, सतत तुला असते इतरांची काळजी, तुझ्या भविष्याची नाही तुला कदर. स्वतःला त्रास झाला अनंत तरी दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरण्याची तुला असते फिकर. कधी आई, कधी आई, कधी सई तर कधी बरंच काय. रूपे तुझी कितीतरी महान, तुझ्या विना कायम हे घर अधुरेच आहे. कधी होतेस गुरुलेकरांची, बनतेस कधी वज्र कठोर. कधी होतेस गुरुलेकरांची, बनतेस कधी वज्र कठोर. माऊलीची निरागस माया दुसऱ्या क्षणी दिसते समोर. ह्या विश्वाची निर्माती, या विश्वाची निर्माती तू, तरी काहीशी अभावीस तू. अमानुष अत्याचाराला पडतेस बळी, अमानुष अत्याचाराला पडतेस बळी, जरी पोहोचलीस चंद्रावर. शिवरायांनी पुरुष बांधणी हिरकणीचा केला सन्मान, शिवरायांनी पुरुष बांधणी हिरकणीचा केला सन्मान. जिजाऊंची शिकवण घेऊन मानले परस्त्रीस मानले सन्मान. वारसा त्यांचा जबाब आम्ही, वारसा त्यांचा जबाब आम्ही, तरच होऊन मावळे अभिमानी. अनंत सदिच्छा स्त्री जन्मासाठी कधी न येऊ तिच्या नयनी पाणी. समाज स्थिती बघता उत्सव कालाची होते काळरात्र, अशी मनामध्ये भीती दाटते. समाज स्थिती बघता उत्सव कालाची होते काळरात्र, अशी मनामध्ये भीती दाटते. विकासाच्या मंदिरात उडी घेऊन हे टाळण्यासाठी प्रत्येकाने मशाली पेटल्या ठेवण्याची गरज वाटते, मशाली पेटल्या ठेवण्याची गरज वाटते, मशाली पेटल्या ठेवण्याची गरज वाटते. नेहमीच कौतुक वाटते. खऱ्या अर्थाने तू आजच्या स्त्रीचा आदर्श रूपच आहेस. नमस्कार. अशा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यक्रमाचे आयोजक व नियोजक यांचे व महिला व यांचे सर्वांचे आभार मानतो. मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो.